नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक शिकणार आहोत. लॉ ऑफ इंडायसेस. लॉ म्हणजे नियम आणि इंडायसेस म्हणजे घातांक. घातांकांचे नियम आज आपण अभ्यासणार आहोत. तर काय आहे मग ते नियम? चला मग इकडे लक्ष द्या. If m and n are any integer, then मग तर काय आहे आपला फर्स्ट रूल? a to the power of m into a to the power of n is equal to a to the power of m plus n. काय आपला रूल? a to the power of m into a to the power of n is equal to a to the power of m plus n. समजा इंडायसेसचे जर बेस सेम असतील तर बेस तोच लिहायचा आणि इंडायसेसची बेरीज करायची. बघा या ठिकाणी a आणि a बेस सेम आहे आणि फर्स्ट इंडायसेस m प्लस सेकंड इंडायसेस n. म्हणजेच काय झाला? a to the power of m into a to the power of n is equal to a to the power of m plus n. हेच हा नियम आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. उदाहरणार्थ 5 to the power of 4 into 5 to the power of 10. बघा 5 बेस सेम आहे, बेस तसाच घ्यायचा आणि फर्स्ट इंडेक्स 4 प्लस सेकंड इंडेक्स 10 म्हणजे काय झालं? 5 to the power of 14. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. 7/5 क्यूब into 7/5 to the power of 4. बघा बेस सेम आहे, बेस तसाच लिहूया आणि फर्स्ट इंडेक्स प्लस सेकंड इंडेक्स म्हणजे काय झालं? 7/5 3 प्लस 4 7. मग समजला तुम्हाला फर्स्ट रूल. आता सेकंड रूल समजून घेऊया. सेकंड रूल काय आहे बघा. a to the power of m divided a to the power of n is equal to a to the power of m minus n. काय सेकंड रूल बघा. a to the power of m divided a to the power of n is equal to a to the power of m minus n. समजा जर बेस सेम असेल आणि डिव्हिजन करायचे असेल तर बेस तसाच लिहायचा आणि फर्स्ट इंडेक्स मायनस सेकंड इंडेक्स. हाच नियम आपण उदाहरणाद्वारे इथे समजून घेऊया. 7 to the power of 10 divided 7 to the power of 6. बघा बेस सेम आहे, बेस तसाच लिहूया. 10 मायनस 6 म्हणजे फर्स्ट इंडेक्स मायनस सेकंड इंडेक्स. मग 7 10 मायनस 6 4 7 to the power of 4. आता हेच उदाहरण आपण इंडेक्स चेंज करून सोडवूया. 7 to the power of 6 divided 7 to the power of 10 is equal to. बघा बेस सेम आहे, बेस तसाच लिहूया. फर्स्ट इंडेक्स 6 मायनस सेकंड इंडेक्स 10 म्हणजे 7 6 मायनस 10 म्हणजे लहानातून मोठी संख्या वजा करायची म्हणजे निगेटिव्ह. 10 मायनस 6 4 म्हणजे 7 to the power of negative 4. समजला तुम्हाला सेकंड रूल. थर्ड रूल काय आहे ते समजून घेऊया. a into b to the power of m is equal to a to the power of m into b to the power of m. बघा थर्ड रूल समजून घ्या. a
इक्वल टू a टू द पॉवर ऑफ m इंटू b टू द पॉवर ऑफ m. बघा या इंडेक्सचे बेस हे डिफरंट आहे आणि इंडेक्स मात्र सेम आहे, म्हणून a टू द पॉवर ऑफ m इंटू b टू द पॉवर ऑफ m. उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण. 15 into 10 to the power of 5. बघा बेस डिफरंट आहे. 15 10 म्हणजे 15 to the power of 5 into 10 to the power of 5. समजला मग हा रूल तुम्हाला. पुढील रूल बघा विषय सोपा आहे. a to the power of 0 is equal to 1. अतिशय सोपा असा रूल आहे. बघा a to the power of 0 is equal to 1. म्हणजे जर कोणत्याही इंडायसेस फॉर्मचा बेसचा इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. उदाहरणार्थ समजून घेऊया. 16 to the power of 0. बघा 16 हा बेस आहे, 0 हा इंडेक्स आहे म्हणजे पॉवर आहे. मग पॉवर किंवा इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. अजून एक उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 7/4 टू द पॉवर ऑफ 0. बघा बेस 7/4 आहे आणि त्याची पॉवर म्हणजे इंडेक्स 0 आहे. म्हणजे जेव्हा इंडेक्स किंवा पॉवर 0 असते तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 असते. मग पुढील रूल बघा. a to the power of negative m is equal to 1 upon a to the power of m. रूल समजून घ्या. बघा a to the power of negative m is equal to 1 upon a to the power of m. जेव्हा कोणत्याही बेसचा इंडेक्स किंवा पॉवर निगेटिव्ह असेल तर त्याचे कन्वर्ट 1 अपॉन मध्ये करतात, म्हणजे 1 अपॉन a टू द पॉवर ऑफ m. उदाहरणार्थ समजून घेऊया आपण. 17 टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह 4. बघा 17 हा बेस आहे आणि निगेटिव्ह 4 हा इंडेक्स किंवा पॉवर आहे. म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स किंवा पॉवर आले की त्याचं कन्वर्ट 1 अपॉन मध्ये करायचं. 1 अपॉन 17 टू द पॉवर ऑफ 4. अजून एक उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 10 निगेटिव्ह 3 क्यूब. बघा 10 हा बेस आहे, निगेटिव्ह 3 हा इंडेक्स किंवा पॉवर आहे. जेव्हा निगेटिव्ह इंडेक्स किंवा पॉवर येतो तेव्हा त्याचे कन्वर्ट 1 अपॉन 10 क्यूब. पुढील रूल समजून घेऊया. a to the power of m to the power of n is equal to a to the power of m into n. बघा हा रूल समजून घ्या. a to the power of m to the power of n is equal to a to the power of m into n. बघा a हा बेस आहे, m हा त्याचा इंडेक्स आहे आणि पूर्ण इंडायसेसचा n हा दुसरा इंडेक्स आहे. मग तेव्हा जेव्हा दोन इंडेक्स किंवा दोन पॉवर दिलेले असेल तेव्हा दोघी पॉवरची मल्टिप्लिकेशन करतात. म्हणजे बेस तसाच घेऊन घ्यायचा आणि दोघही इंडेक्स यांचे मल्टिप्लिकेशन करायचे. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 18 to the power of 6 to the power of 5. बघा 18 हा बेस आहे, 16 हा त्याचा इंडेक्स आहे आणि हा पूर्ण इंडायसेसचा 5 हा दुसरा इंडेक्स आहे. मग बेस तसाच घेऊन घ्यायचा 18 आणि दोघं इंडायसेस म्हणजे 6 आणि 5 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 into 5 म्हणजे 18
6 into 5 30 म्हणजे 18 to the power of 30. पुढे रूल समजून घेऊया. इथे लिहितो रूल A upon B to the power of m is equal to A to the power of m upon B to the power of m. बघा हा रूल काय आहे समजून घ्या. बघा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये दिलेला आहे. ए हा न्यूमरेटर आहे आणि बी हा डिनोमिनेटर आहे आणि दोघांचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा m हा इंडेक्स किंवा पॉवर आहे. मग a टू द पॉवर ऑफ m अपॉन b टू द पॉवर ऑफ m. उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण. 15 अपॉन 10 क्यूब. बघा 15 हा न्यूमरेटर आहे म्हणजे a आणि 10 हा डिनोमिनेटर आहे म्हणजे b. म्हणजे 15 क्यूब अपॉन 10 क्यूब. पुढील रूल समजून घेऊया. अतिशय महत्त्वाचा असा रूल आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही, समजत नाही. a अपॉन b टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह m. आता हे व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय महत्त्वाचा रूल आहे. a अपॉन b टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह m. a हा न्यूमरेटर आहे आणि b हा डिनोमिनेटर आहे आणि पूर्ण इंडासेसचा निगेटिव्ह m हा इंडेक्स किंवा पॉवर आहे. म्हणजे जेव्हा इंडेक्स हा निगेटिव्ह जेव्हा इंडेक्स किंवा पॉवर ही निगेटिव्ह असते तेव्हा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांची इंटरचेंज करायची. म्हणजे b अपॉन a आणि निगेटिव्ह m याचे ऑपोजिट म्हणजेच m म्हणजे b अपॉन a टू द पॉवर ऑफ m. पण अतिशय महत्त्वाचा नियम आहे. जेव्हा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये नंबर्स दिलेले असतील आणि त्याचा इंडेक्स किंवा पॉवर जर निगेटिव्ह असेल तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांची इंटरचेंज करायची आणि इंडेक्सचा ऑपोजिट म्हणजे निगेटिव्ह m याचा ऑपोजिट नंबर m. उदाहरणार्थ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. 17 अपॉन 10 टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह 5. बघा 17 अपॉन 10 या इंडासेसचा पॉवर ही निगेटिव्ह आहे. मग जेव्हा इंडासेसची पॉवर निगेटिव्ह येते तेव्हा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांची इंटरचेंज करायची. म्हणजे 10 अपॉन 17 टू द पॉवर ऑफ 5. अजून एक उदाहरण घेऊया चांगल्या प्रकारे समजण्याकरता. 5 अपॉन 4 to the power of 5 upon 4 to the power of negative 6. बघा न्यूमरेटर डिनोमिनेटर ची इंटरचेंज करूया. का तर पॉवर ही निगेटिव्ह आहे. म्हणजे 4 अपॉन 5 टू द पॉवर ऑफ 6. अशा प्रकारे आपण आज लॉ ऑफ इंडसेस म्हणजे घातांकांचे नियम अभ्यासले. तर काय ते नियम. फर्स्ट नियम काय आहे तर काय ते नियम तर फर्स्ट रूल काय आपला a टू द पॉवर ऑफ m into a टू द पॉवर ऑफ m is equal to a टू द पॉवर ऑफ m plus n. सेकंड रूल काय है a टू द पॉवर ऑफ m divided a टू द पॉवर ऑफ n is equal to a टू द पॉवर ऑफ m minus n. थर्ड रूल काय है a into b टू द पॉवर ऑफ m is equal to a टू द पॉवर ऑफ m into b टू द पॉवर ऑफ n. फोर्थ रूल बघा अतिशय सोपा आहे. a टू द पॉवर ऑफ 0 is equal to 1. फिफ्थ रूल बघा a टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह m is equal to 1 upon a टू द पॉवर ऑफ m. सिक्स्थ रूल बघा a टू द पॉवर ऑफ m टू द पॉवर ऑफ n is equal to a टू द पॉवर ऑफ m into n. पुढील रूल बघा a upon b टू द पॉवर ऑफ m is equal to a to the
पॉवर ऑफ m अपॉन b टू द पॉवर ऑफ m. आणि लास्ट रूल बघा अतिशय महत्त्वाचा, a अपॉन b टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह m इज इक्वल टू b अपॉन a टू द पॉवर ऑफ m. तर आज आपण लॉ ऑफ इंडायसेसचा अभ्यास केला. तर मी आपल्या नोटबुक मध्ये संपूर्ण लॉ ऑफ इंडायसेस व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहे आणि ब्लॅकबोर्डवर उदाहरणं सोडवून दिलेली आहे, ती उदाहरणं सुद्धा आपल्या नोटबुक मध्ये लिहायची आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात लॉ ऑफ इंडायसेस वर आधारित काही एक्झाम्पल रिव्हिजन म्हणून दिलेली आहे, तर ती उदाहरणं आपण आता सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा, 3 टू द पॉवर ऑफ 5 into 3 स्क्वेअर. बघा इथं बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे बेस तसाच घ्यायचा 3, फर्स्ट इंडेक्स 5 प्लस 2 म्हणजे 3, 5 प्लस 2 7. म्हणजे रूल काय झाला आपला हा, a टू द पॉवर ऑफ m इंटू a टू द पॉवर ऑफ n इज इक्वल टू a टू द पॉवर ऑफ m प्लस n. सेकंड एक्झाम्पल बघा, बेस सेम आहे आणि डिव्हिजन करायचे आहे, मग बेस तसाच घ्यायचा 3 आणि फर्स्ट इंडेक्स मायनस सेकंड इंडेक्स 7 मायनस 9. 3 लहानातून मोठी संख्या वजा करायची आहे म्हणजे निगेटिव्ह साइन, 9 मायनस 7 2 म्हणजे 3 निगेटिव्ह 2 स्क्वेअर. मग रूल काय झाला आपला, a to the power of m divided a to the power of n is equal to a to the power of m minus n. पुढील एक्झाम्पल बघा, 3 दोन इंडेक्स दिलेले आहेत, दोघं इंडेक्सचे मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 into 5 म्हणजे 3 4 into 5 20. मग हा रूल काय झाला आपला, a to the power of m to the power of n is equal to a to the power of m into n. एक्झाम्पल 5 निगेटिव्ह 3 क्यूब. मग इंडायसेस कसा आहे, निगेटिव्ह आहे, मग इंडायसेस निगेटिव्ह असला की मी काय सांगितलं आहे 1 अपॉन 5 क्यूब. मग हा रूल काय आपला, a to the power of negative m is equal to 1 upon a to the power of m. बघूया, अतिशय सोपा आहे. कोणत्याही बेसचा जर इंडेक्स हा 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. बघा पुढील एक्झाम्पल, ते पण अतिशय सोपा आहे. कोणत्याही बेसचा इंडेक्स जर 1 असेल तर त्याची व्हॅल्यू बेस म्हणजे जो बेस असेल तोच असते, म्हणजे 5 to the power of 1 is equal to 5. पुढील एक्झाम्पल बघा, 5 into 7 स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर इंटू 7 स्क्वेअर. मग हा रूल काय होईल, मग आता a इंटू b टू द पॉवर ऑफ m इज इक्वल टू a टू द पॉवर ऑफ m इंटू b टू द पॉवर ऑफ m. पुढील एक्झाम्पल बघा, न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म मध्ये आहे आणि इंडेक्स हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच 5 क्यूब अपॉन 7 क्यूब. मग हा रूल काय झाला आपला, a अपॉन b टू द पॉवर ऑफ m इज इक्वल टू a टू द पॉवर ऑफ m अपॉन b टू द पॉवर ऑफ m. हा अतिशय महत्त्वाचा रूल आहे, मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून दिलेला आहे. जर कोणताही बेसचा इंडेक्स किंवा पॉवर निगेटिव्ह असेल तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांचे इंटरचेंज करतात, म्हणजे 7 अपॉन 5 आणि जो इंडेक्स आहे त्याचा ऑपोजिट म्हणजे 3, म्हणजे काय झालं 7 अपॉन 5 क्यूब. हेच अजून एक उदाहरण घेऊया आपण, 10 टू द पॉवर ऑफ निगेटिव्ह 4. बघा न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये दिलेले आहे, इंडेक्स हा निगेटिव्ह आहे, म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटर यांची इंटरचेंज 10 अपॉन 15 निगेटिव्ह 4 याचा अपोजिट नंबर 4. अशा प्रकारे तुम्हाला रिव्हिजन म्हणून काही उदाहरणं तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेली होती, ती संपूर्ण उदाहरणं आपण सोडवलेली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे ते आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायची आहे.